नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सह्याद्री कोळी महादेव सांदण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर घोटीत संपन्न। संघटनेच्या कार्याचा दिशानिर्धार, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान। नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे सह्याद्री कोळी महादेव सांदण परिवार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्ती डगळे यांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याध्यक्ष कातडे सरांनी केले। या शिबिरासाठी ठाणे, नाशिक, नगर, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाला संस्थापक संजय गोडे, उपाध्यक्ष कैलास सारुक्ते, कार्याध्यक्ष मेजर विठ्ठल बांगर, कोषाध्यक्ष प्रशांत गवारी, सचिव अर्जुन तळपाडे, संघटक मनोहर भांगरे, राज्य महिला अध्यक्षा सुरेखाताई लेंभे आणि राज्याध्यक्ष कातडे प्रमुख उपस्थित होते। शिबिरात संघटनेचे कार्य, उद्दिष्टे आणि भविष्यातील कामकाज यावर सविस्तर चर्चा झाली। समाजातील एकोपा वाढवून संघटना बळकट करण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या। या प्रसंगी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। कार्यक्रमात अनिल देशमुख, महेंद्र देशमुख, यशवंत पारधी, सीताराम बांडे, महेंद्र धोंगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। समाजासाठी आणि सांदण परिवाराच्या प्रगतीसाठी काय प्रयत्न करावेत याबाबत मार्गदर्शक विचार मांडण्यात आले। या कार्यक्रमाला प्रवीण खाडे, विशाल कुंदे, शशिकांत भांगरे, शंकर भांगरे, मारुती देशमुख, विकी रोंगटे, रघुनाथ उमरे, रोहिदास डगळे, ज्ञानेश्वर चौरे, दत्तू भांगले, चंद्रभान खेताडे, प्रवीण भांगरे, प्रसाद बांडे, शिवराम मेमाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक जिल्हा अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणं हे आमच्या तालुक्याचं काम आहे आणि तो सत्कार होणे योग्य आहे। कारण ठाणे असेल, नगर असेल, पुणे असेल, पालघर असेल, अशा प्रत्येक जिल्ह्यातून आपले पदाधिकारी इथं आले, म्हणून मी सरांना एक रिक्वेस्ट केली की आपण राज्याध्यक्ष तुमचा सत्कार आमच्या हाताने झाला पाहिजे। आपण ईश्वरांचा सत्कार केलाच आहे, म्हणून 2 मिनिटं वेळ घेऊन मी माहिती घेतला। काय आणि भारतीय माणूस म्हणजे कोण? भारतीय माणूस म्हणजे मूळ आदिवासी आपण आहोत। सुरुवात आपल्यापासून करायची। समाज जर आपल्याला घडवायचा असेल ना, आधी स्वतःत बदल करायचा आहे। आणि सांदण परिवाराचा उद्देश 100% समाजकारण आणि 0% राजकारण। बऱ्याच जणांच्या मनात भ्रम असेल की हा काही राजकीय पक्ष आहे, असं काही नाहीये। हा फक्त समाजासाठी एक दिवस असा असेल की आज बांगरे सरांनी सांगितले की आम्ही 2 जण आलोय, पण बांगरे सर आज एक मी असे विश्वास देतो की एक दिवस सांदण परिवार हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ असेल। नक्कीच तो दिवस उगवेल। पाठ झालीये, कोंबडा आरवलंय, पाठ झालीये, कोंबडा आरवलंय आणि नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे। नक्कीच एवढं बोलून मी थांबवतो। धन्यवाद। यानंतर देखील आपल्याप्रमाणेच एक सदस्य आहे, सर्वांचं हार्दिक स्वागत। कारण की हा एक खूप मौल्यवान दिवस आहे। या दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवणार आहोत आणि ते बदल घडवण्यासाठी खरं या ठिकाणी आपण एकत्र जमलो होतो। कातडे सरांनी 2 प्रश्न दिले होते की डगळे गुरुजींनी काय करायचं आणि आपण काय करायचं। बहुतांश वेळेस काय आलं माहितीये का, आपण आलो, डगळे सर तुम्ही मुशी अशी करा, तुम्ही टोपी तशी घाला, मी काय करायला पाहिजे। आपण आपल्यामध्ये देखील काही बदल करणं अपेक्षित आहे, घडवणं गरजेचं आहे। सांदण हे जोडण्याचं प्रतीक आहे आणि जोडण्याच्या प्रतीकामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती ज्यावेळेस माणसाची उत्क्रांती झाली, उत्क्रांती होत असताना माकडापासून मानव तयार झाला, तर मानव ज्यावेळेस तयार होत असताना त्याच्या एकमेकांचा संवाद ठेवण्यासाठी, एकमेकांशी संभाषण ठेवण्यासाठी, जोडून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचं साधन वापरलं। ते कोणतं साधन वापरलं? बोलीभाषेचं। आणि त्या बोलीभाषेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत किंवा जोडलेलो आहोत।
पूर्ण पृथ्वीतलावरती जेवढा काही मानव समूह आहे त्यांच्या बोलीभाषेमुळे एकच समूहाने राहू शकतो. तर त्यानिमित्ताने विनंती आहे आपणा सर्वांना की आपली बोलीभाषा खूप महत्त्वाची आहे. आणि आत्ता मी काय जे बोलत आहे तर ते बोलताना काहीसा प्रमाण भाषेचा उपयोग करतोय, त्यासाठी मी देखील माफी मागतो मंचावरील सर्व उपस्थित आणि माझ्या सर्व मित्रांची. की आल्या आल्या मला सुचलं होतं की आपण आपलं इंट्रोडक्शन म्हणा, आपली माहिती हे ते सगळं आपल्या बोलीभाषेमध्ये देऊया. डांगाणी बोली आहे, मावळी बोली आहे, आपल्या जव्हार मोखाड्यामध्ये एक खूप छान बोलीचं तयार झालेली आहे. ती काहीशी वारली जमात, ठाकर जमात यांच्याशी मिळते जुळती. आपल्याला बरेच मार्गदर्शन, बऱ्याच खूप काही गोष्टी झाल्या, स्वागतार्ह आहे, प्रश्नच नाहीये. पण आपल्या बोलीभाषेसाठी आपण करणार आहेत की नाही काय? या ठिकाणी आपले ॲडव्होकेट यशवंत पारधी सर आहेत, त्यांनी खूप छान माहिती दिली. अगदी गरजेचं आहे आपल्या जमातीच्या बाबतीमध्ये. एकेकाळी मी सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी श्याम बबनराव पवार, राजूर, अहिल्यानगर.